नमस्कार. झोपताना या गोष्टी जवळ ठेवू नका. या वस्तू जवळ ठेवल्याने गरिबी येते. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, महिलांनी झोपताना या गोष्टी आपल्या जवळ ठेवू नका, नाहीतर आयुष्यामध्ये दुर्भाग्य येतं, पती कंगाल होतो. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की झोपताना कोणत्या गोष्टी आपल्याजवळ ठेवू नयेत, त्यामुळं आर्थिक संकट येतात. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगणार आहे की झोपताना कोणत्या बाजूला झोपलं पाहिजे, महिलांनी कोणत्या बाजूला झोपलं पाहिजे, ज्यामुळं तुम्हाला जास्तीत जास्त वाईट परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही किंवा तुमच्यावर वाईट परिस्थिती येणार नाही. तसेच त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. स्त्री कोणत्या अंगावर झोपल्याने पतीसाठी भाग्याचं ठरतं, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, खऱ्या विश्वासाने कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्यासाठी सकाळची वेळ सगळ्यात उत्तम वेळ असते. सकाळची वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त हा मनुष्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय पवित्र असतो. ज्यावेळेस जो ब्रह्ममुहूर्तावर जाग येते त्याचे सगळे संकट दूर होतात, त्याचं स्वास्थ्य सदैव उत्तम राहतं, त्याच्या घरामध्ये जीवनामध्ये सुख समृद्धी येते, तसेच त्याच्या परिवारामध्ये सुद्धा खुशियाली राहते, त्याच्या परिवाराला कोणताही आजार होत नाही. ब्रह्ममुहूर्त त्याच्या परिवारामध्ये सुद्धा खुशी झालेली राहते, त्याचा परिवाराला कोणता आजार होत नाही. ब्रह्ममुहूर्तावर जाग राहणाऱ्या व्यक्तीला त्याच्या जीवनात कधीही चिंता किंवा दुःख राहत नाही आणि तो कधीच निराश होत नाही. यश कीर्ती त्याच्या पायाशी लोळण घेते, त्यांना भगवंतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. मित्रांनो, आपल्या शास्त्रामध्ये रात्री झोपण्याच्या वेळी ज्या वेळी निश्चित केलेले आहेत त्याचबरोबर सकाळी लवकर उठण्याला देखील तेवढंच महत्त्व आहे. आपण कोणते काम रात्री झोपण्यापूर्वी केलं पाहिजे आणि कोणत्या वस्तू आपल्याजवळ झोपताना नसाव्यात याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. आजकाल या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हे रुटीन पाळलं जात नाही. झोपण्याचं रुटीन असतं, त्यामुळं आपलं पूर्ण दिनचर्या खराब होते. आपल्या आजकालच्या जीवनामध्ये ना खाण्याची वेळ असते ना झोपण्याची वेळ असते. कोणीही कधीही खात राहतो, कधीही झोपत राहतो आणि यामुळं माणसांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो आणि आजारांना निमंत्रण भेटतं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जर तुम्हाला सुखी समृद्धी जीवन जगायचं असेल तर शास्त्रामध्ये दिलेल्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. शास्त्रामध्ये जे ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे. जे आपल्याकडे प्राचीन ऋषीमुनी होते ते हजारो वर्षांपूर्वी पाहिलं, त्यांनी आपल्याला हे सर्व सांगितलेलं आहे. तरी पण प्राचीन मूल्य आपल्याला माहीत असूनसुद्धा आपण या प्राचीन मूल्यांकडे लक्ष देत नाही आहे आणि त्यामुळं आपलं धकाधकीचं जीवन तसंच चालू राहतं. प्राचीन नियमानुसार जर आपण आपले जीवन जगले तर आपल्याला त्याचे शुभ फळ नक्कीच मिळतं आणि प्राचीन नियमांचं जर पालन केलं नाही तर शुभ फळापासून आपण वंचित राहतो आणि आपल्या समस्या दूर होत नाहीत, उलट आणखी समस्या वाढत राहतात. वास्तुशास्त्रानुसार आपल्याला झोपताना अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याजवळ ठेवता कामा नये, त्यामुळं संकटांना निमंत्रण भेटतं आणि आपल्याला संकटाचा सामना करावा लागतो. तर बघा, रात्री झोपताना या गोष्टी आहेत, या वस्तू आहेत, त्या आपण कधीही आपल्याजवळ ठेवता कामा नयेत. या गोष्टींमुळं आपल्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याचा जास्तीत जास्त प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो आणि या वस्तू आपल्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करतात. वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे की जर कोणती महिला आणि या वस्तू घेऊन झोपत असेल ना आपल्या उशाला, तर आपल्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करते. असंही सांगण्यात आलेलं आहे की एखादी महिला जर या वस्तू घेऊन उशाला झोपत असेल तर तिच्या पतीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो, त्याची प्रगती थांबली जाते आणि त्याच्या आयुष्यामध्ये दुर्भाग्य येत राहतं. पती पत्नीचं आपापसात भांडणे होतात, परिवारामध्ये आर्थिक संकट येतात, आर्थिक समस्या वाढतात, परिवारामध्ये कलह वाढतो आणि अशा अनेक संकटांचा सामना पतीला आपल्या करावा लागतो. अचानक धनाचा नाश झाल्यामुळे धन येण्याचे रस्ते हळूहळू बंद होतात, तसेच विद्यार्थ्यांचे भविष्य देखील खराब होतं. त्यामुळं झोपताना आपल्याजवळ या वस्तू अजिबात ठेवू नका आणि या वस्तू घेऊन अजिबात झोपू नका. खूप लोकांना सवय असते की या वस्तू घेऊन झोपायचे आणि त्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये काय होत असतं, अनेक संकट येत असतात आणि त्याचा सामना त्यांना करावा लागतो. कदाचित ही माहिती तुम्हाला चुकीची वाटू शकते, परंतु शास्त्रामध्ये या वस्तूंचं वर्णन केलं आहे की या वस्तू झोपताना आपल्याजवळ ठेवता कामा नये.
कमीत कमी आपल्या डोक्याजवळ तरी या वस्तू ठेवू नका. त्या वस्तू ज्या आहेत त्या डोक्याजवळ ठेवू नयेत या जाणून घेणार आहोत आता आपण या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, लक्षात घ्या, आपण जे काही इतर सांगणार आहोत जी माहिती ती तुम्ही नक्की काळजीपूर्वक ऐका. आता पहिली गोष्ट म्हणजे कधीकधी आपण बेडरूममध्ये झाडू ठेवत असतो, त्यामुळे धनाची हानी होते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये झाडू बेडरूममध्ये कधीच ठेवू नये आणि उभा तर अजिबात ठेवू नये. झाडू सदैव खाली आडवा ठेवावा. झाडू आडवा ठेवल्यामुळं घरामध्ये बरकत राहते आणि उभा ठेवल्यामुळं घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही. झाडूला लक्ष्मीचा प्रतीक मानलं जातं आणि थोडक्यात लक्ष्मीला उभं केल्यासारखं होतं. त्यामुळे आपण झोपताना बेडरूममध्ये झाडू अजिबात ठेवू नका. घरामध्ये ताणतणाव आणि कौटुंबिक कलहाचं वातावरण यामुळं निर्माण होतं. तसंच मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे खूप लोकांना सवय असते की बोटामध्ये अंगठी घालायची किंवा सोन्या चांदीचे आभूषणं घालायचे आणि झोपताना उशीखाली काढून ठेवायचे. वास्तुशास्त्रानुसार झोपताना उशीशिवाय कोणतीही वस्तू आपल्या डोक्याखाली ठेवता कामा नये. त्यामुळे बघा, नकारात्मक ऊर्जा वाढते आणि नात्यामध्ये कलह निर्माण होतो. परिवारामध्ये क्लेश वाढतो आणि नातीसुद्धा आपली खराब होतात. झोपताना काही लोक घड्याळ देखील काढतात आणि आपल्या उशीखाली ठेवतात, पण असं करणं सुद्धा खूप चुकीचं मानलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू आणि धातू अजिबात आपल्या उशीखाली ठेवू नयेत. यामुळे घरातील आणि मानसिक आपली जी काही शांतता असते ती मानसिक शांतीसुद्धा भंग होते. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रानुसार माणसाला झोपताना आपले डोके दक्षिण दिशेला आणि पूर्व दिशेला केलं पाहिजे. जर पूर्व दिशेला डोकं करून झोपला तर ज्ञान वाढतं. त्यामुळे झोपताना डोकं नेहमी पूर्व दिशेला करावं. त्यामुळं सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि जीवनामध्ये सदैव प्रगती होत राहते. उत्तर दिशेला पाय करून झोपल्यास उत्तरोत्तर प्रगती होते. वास्तुशास्त्रानुसार झोपताना कोणत्याही प्रकारचं सुगंधी तेल तुमच्याजवळ ठेवू नका. झोपताना कोणताही परफ्यूम किंवा वासाचं तेल लावून झोपू नका. अशा गोष्टी करण्यामुळं नकारात्मक शक्ती आपल्याकडे आकर्षित होते. काही लोकांना सवय असते की अत्तर लावून झोपणं किंवा मग एखादं सुगंधी वासाचं तेल लावून झोपणं. असं करण्यानं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित होत असते आणि त्याचा प्रभाव त्याच्या जीवनावरती हळूहळू पडत असतो. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रानुसार जिथं तुम्ही झोपता तिथं आरसा नसावा किंवा त्याचं प्रतिबिंब आपल्यावर आपण जिथे झोपतो तिथं पडू नये. त्यामुळं काय होतं, आपली ऊर्जा आरसा आकर्षित करतो आणि आपल्यावर नकारात्मक प्रभाव पडत असतो. आरशामध्ये साठलेली जी ऊर्जा असते ती आपल्यावर पडते आणि तेच आपल्या दुर्भाग्याचं कारण बनते. त्यामुळे झोपताना जर तुमच्या बेडरूममध्ये आरसा असेल तर त्यावर कापड टाकून ठेवा आणि मग झोपा. आरशाला झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्यामुळे तुमच्या जीवनाला नकारात्मक प्रभाव जीवनातला कमी होईल व जीवन विस्कळीत तुमचं होणार नाही. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे अनेक लोकांना सवय असते की झोपताना चहा, कॉफी किंवा दूध पिऊन झोपायचं आणि नंतर पिऊन झाल्यानंतर आपण काय करतो, रिकामी झालेलं जे काही भांडं आहे ते तसंच आपण ठेवतो. तर बघा, जीवनामध्ये गरिबी आणण्याचं काम करतात ही भांडी, म्हणजेच खरकटी भांडी. कारण आपण डोक्याजवळ ठेवून झोपल्यामुळं जीवनामध्ये आपल्या गरिबी येते. माता लक्ष्मी क्रोधित होऊन आपलं घर सोडते. त्यामुळं अशी भांडी रिकामी झालेली डोक्याजवळ ठेवून झोपू नका. चहा, कॉफी किंवा दूध पिल्यानंतर ते ग्लास किंवा कप स्वच्छ करून किचनमध्ये ठेवून द्या. आणि त्याच्यानंतर बघा, अनेक लोकांना झोपताना सवय असते की पाणी डोक्याजवळ ठेवून झोपायचं. वास्तुशास्त्रानुसार हे सुद्धा अशुभ आहे. झोपताना आपल्या डोक्याजवळ पाणी ठेवल्यानं चंद्र आपल्याला अधिक कष्ट देतो. आपला चंद्र खराब होतो. डोक्याजवळ पाणी ठेवल्यानं त्या व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं आणि शरीरामध्ये नकारात्मक वर्चस्व होऊ लागतं. त्यामुळं डोक्याजवळ पाणी ठेवून कधीही झोपू नका. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे रात्री झोपताना तुमच्याकडे चुकूनसुद्धा धूम्रपान किंवा नशेच्या वस्तू डोक्याजवळ तुम्ही ठेवू नका. यामुळं आर्थिक संकटांचा तुम्हाला सामना करावा लागतो.
तसंच बेडरूममध्ये कोणत्याही प्रकारचे अक्राळ विक्राळ चित्र किंवा फोटो फ्रेम वगैरे असं किंवा साहित्यसुद्धा ठेवू नका. त्यामुळे आसपासचं वातावरण दूषित होतं, नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळं तुम्ही झोपताना नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर जास्त पडतो. अस्तव्यस्त पडलेलं सामान, उदास असलेल्या म्हणजे उदास स्त्रियांची चित्र, हिंसक प्राण्यांची, लढाईची चित्र, अशी चित्र झोपताना बेडरूममध्ये नसावीत. त्यामुळं त्या चित्रांचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडतो आणि आपल्या जीवनामध्ये मानसिक संतुलन बिघडतं आणि आपला स्वभाव देखील तसाच उग्र स्वरूपाचा बनतो आणि आपल्याला अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो. तसंच झोपताना खराब मळलेले कपडे पलंगावर ठेवत असतो बघा. वास्तुशास्त्रानुसार असं करणं खूप अशुभ मानलं जातं, कारण कपडे आपला शुक्र खराब करतात आणि शुक्र आपल्याला ऐश आरामाचे जीवन प्रदान करत असतो, जसं की सुख, समृद्धी व संतानाची प्राप्ती. अशा प्रकारे खराब झालेले फाटलेले कपडे परिधान देखील करू नयेत. खराब झालेले कपडे बाथरूममध्ये ठेवले पाहिजेत, ना की बेडरूममध्ये. त्यामुळं बेडरूममधील नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याचबरोबर धनाची हानीही होत असते, धन कमी पडतं. झोपताना डोक्याजवळ घड्याळ अजिबात ठेवलं नाही पाहिजे. घड्याळामध्ये जी ऊर्जा साठलेली असते, म्हणजे घड्याळामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही प्रकारच्या ऊर्जा असतात. त्यामुळे झोपताना जर घड्याळ जवळ ठेवले तर वाईट बातमी तुमच्या कानावर पडू शकते. तसंच झोपताना वेळेचं हे ध्यान ठेवलं पाहिजे, म्हणजे झोपताना पलंगाच्या खाली चप्पल अथवा बूट असं कधीही वस्तू ठेवू नयेत. चप्पल अथवा बूट असणं म्हणजे दुर्भाग्याला आमंत्रण देणं होय. चप्पल आणि बूट घालून झोपल्यानं शरीरात सकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर पडते आणि नकारात्मक ऊर्जेचं वर्चस्व होऊ लागतं. असं करणं वास्तुशास्त्रानुसार खूप अशुभ मानलं जातं. घरामध्ये निर्धनता येते आणि घरामध्ये धनाची हानी होते. त्याचबरोबर जे आपल्याजवळ घेऊन झोपू नये असं करणं खूप कष्टदायक पडू शकतं. चप्पल आणि बूटमधून जे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते त्यामुळे तुमच्या कामामध्ये तुमचं मन लागत नाही, सदैव आळस येतो, कोणतेही काम करावंसं वाटत नाही, तसंच कामाला उल्हास येत नाही आणि नेहमी आपल्याला कंटाळा आल्यासारखं जाणवतं. त्याच्यानंतर बघा, खूप लोकांना अशी सवय असते की झोपताना पुस्तक वाचत वाचत झोपायचं आणि वास्तुशास्त्रानुसार असं करणं देखील चुकीचं आहे. झोपताना पुस्तक डोक्याखाली ठेवून अजिबात झोपू नये. वास्तुशास्त्रानुसार डोक्याजवळ पुस्तक ठेवल्याने आपल्याला अनेक समस्यांना आपण स्वतःच आमंत्रण देण्यासारखं आहे की पुस्तकं डोक्याजवळ ठेवणं अनुचित मानलं गेलं आहे. उशीखाली देखील ठेवू नयेत. खास करून विद्यार्थ्यांनी असे अजिबात करू नये, कारण पुस्तकामध्ये माता सरस्वतीचा वास असतो आणि आपण डोक्याखाली ठेवून पुस्तक जर झोपलो तर माता सरस्वतीचा अपमान होतो. त्यामुळं आपल्याला विद्या प्राप्त होत नाही. पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याच्या जागेवर व्यवस्थितरित्या ते ठेवलं पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार पुस्तकाच्या कपाटाला दरवाजा असावा अथवा पडदा तरी लावावा. पुस्तकांमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते. कारण बघा, कधी काय होतं, काही जुनी पुस्तकं असतात, आपण खूप दिवस उघडून देखील ती पुस्तकं बघत नाही. अशावेळी त्या पुस्तकांमध्ये नकारात्मक ऊर्जा संचारत असते आणि ती आपल्या जीवनामध्ये प्रगती होऊ देत नाही. त्यामुळं आपल्याला जीवनामध्ये कोणत्याच कामामध्ये यशसुद्धा मिळत नाही. म्हणून आपण कपाटाचा दरवाजा नेहमी बंद ठेवायचा. मित्रांनो, झोपताना डोक्याखाली किंवा उशीच्या खाली चावी ठेवायची काही लोकांची सवय असते, पण असं करणं सुद्धा चुकीचं असतं. झोपताना डोक्याखाली किंवा उशाखाली चावी ठेवू नये, कारण चावी लोखंडाची वस्तू असते. त्यामुळं काय होतं, व्यक्तीच्या शत्रूंची संख्या अधिक वाढते आणि वाढल्यामुळं काय होतं, मग जीवनात सुख मिळत नाही, सुखाची प्राप्ती होत नाही. चावी डोक्याखाली ठेवल्यामुळे त्या व्यक्तीचा शनी देखील खराब होतो. मात्र झोपताना तुम्ही पलंगाच्या खाली लोखंडाचा रोड अवश्य ठेवू शकता. मात्र तुमच्या डोक्याखाली किंवा उशीखाली लोखंडाची वस्तू ठेवू नका. या आधुनिक जीवनात खूप दगदग होते, त्यामुळे सगळ्यांकडे स्मार्टफोन, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रिक उपकरणं असतातच. इलेक्ट्रिक वस्तू या झोपताना तुमच्याजवळ तुम्ही ठेवू नका. यामुळे त्यातून जी कंपनं निर्माण होतात ती आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात. म्हणून झोपताना अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण आपल्या डोक्यापासून, हृदयापासून 28 सेंटीमीटर दूर असाव्यात, अशा प्रकारे ठेवायच्या आहेत. तसंच आपल्या जीवनावर त्याचा खराब प्रभाव पडतो. तुमच्या जीवनावर बघा, समस्या वाढतात यामुळं आणि तुमचं जीवन समस्यांनी भरलेलं राहतं.
अनेक समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागतो। त्यामुळं या नकली वस्तू तुमच्याजवळ तुम्ही ठेवू नका। जितकं शक्य असेल तितकं झोपताना तुम्ही या वस्तू लांब ठेवा। झोपताना अनेक लोकांना सवय असते की पैसे उशाखाली ठेवून झोपायचं, त्यामुळं धनधान्य वाढतं। परंतु मैत्रिणींनो, वास्तुशास्त्रानुसार धनाच्या बाबतीत कोणतीही वस्तू उशीखाली ठेवून झोपू नये। त्यामुळे काय होतं, अचानक खर्च वाढतो। वास्तुशास्त्रानुसार झोपताना डोक्याखाली पैसे ठेवण्याची सवय आत्ताच बंद करा। या सवयीमुळे धनाची हानी होते व आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो। पैशाला त्याचे उचित स्थानावर ठेवलं पाहिजे। माता लक्ष्मीचा आदर केला पाहिजे। ते डोक्याखाली अथवा उशाखाली झोपून ठेवू नये। माता लक्ष्मीला नेहमी तिच्या उचित स्थानावरच ठेवलं पाहिजे। मग तुमची ती पर्स असो, पॉकेट असो अथवा तिजोरी असो किंवा जिथं जिथं तुम्ही पैसे ठेवण्याची जागा आहे त्या ठिकाणी व्यवस्थित जागेवरती तुम्हाला पैसे ठेवायचे आहेत, ना की डोक्याखाली किंवा उशीखाली पण तुम्ही ठेवू शकत नाही। तर या गोष्टी डोक्याखाली ठेवू नयेत अशी शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे जीवनामध्ये यश, प्रतिष्ठा, कीर्ती प्राप्त होत नाही आणि जीवनामध्ये तो मनुष्य प्रगती करू शकत नाही। कळत नकळत या गोष्टींचा मनुष्याच्या जीवनावर फरक पडत असतो। मात्र या धकाधकीच्या जीवनामध्ये या छोट्या छोट्या गोष्टींकडे कोणीच लक्ष देत नाही। तर मैत्रिणींनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।